महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. विसरवाडी हस्ती बँकेचा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा. विसरवाडी येथे हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दोंडाईच्या अंतर्गत विसरवाडी शाखेचा 10व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या आरोग्यदायी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला, तर रक्तदान शिबिरात महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आला. यावेळी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विसरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक हनुमानप्रसाद अग्रवाल, हिरालाल अग्रवाल, कांतीलाल कटारिया, नगीनदास अग्रवाल, प्राध्यापक प्रमोद मांडे, बाळू साळुंखे यांना बहुमान देण्यात आला होता. या शुभप्रसंगी सत्यनारायण महापूजेचा बहुमान सौ नेहा व जयेश अग्रवाल यांना देण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक दोंडाईच्या अध्यक्ष कैलास जैन, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नंदुरबार येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर त्र्यंबक पटेल, मधुमेह रोग तज्ज्ञ डॉक्टर रोशन भंडारी, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल देसरडा, दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मानसी कटारिया, डॉक्टर यश अग्रवाल असे तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणी करून मोफत औषधी देण्यात आले. यात 125 लाभार्थ्यांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तसेच 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी रक्तसंकलनासाठी नंदुरबार जनकल्याण रक्तपेढी डॉक्टर अर्जुन लालचंदानी व पथक यांनी रक्तसंकलन केले. विसरवाडी शाखा सल्लागार समिती अध्यक्ष योगेश हिरालाल अग्रवाल, उपाध्यक्ष प्राध्यापक प्रमोद मांडे, विनोदकुमार अग्रवाल, राजेश कटारिया, जयेश हनुमानप्रसाद अग्रवाल, बाळू साळुंखे, शाखा व्यवस्थापक चंद्रकांत ईशी, कर्मचारी खालिद सय्यद, पुनीत वाणी, वैभव सूर्यवंशी, स्वप्नील वळवी, वीरसिंग वसावे, किसन हिरे, जावेद खाटीक, कीर्तेश अग्रवाल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी गावातील ग्राहक, सल्लागार, हितचिंतक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, व्यापारी वर्गातील गणमान्य व्यक्तींनी बँकेत भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी जावेद खाटीक, विसरवाडी. नमस्कार सगळे विसरवाडी वासी आणि परिसरातील लोकांचे. सर्वप्रथम तर मी मनापासून अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षापासून आपण विसरवाडी हस्ती बँकेच्या विसरवाडी शाखेला आपलं सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद दिलेला आहे. आपल्या आशीर्वादाने आज आणखी एक 10वा वर्धापन दिवस आम्ही इथं साजरा करत आहोत. विशेष म्हणजे मला या गोष्टीचं कमालीचा आनंद आहे की हस्ती बँक ही फक्त एक बँकिंग करणारी संस्था नसून त्यासोबतच सामाजिक पण कार्यामध्ये अग्रेसर असते. खरं तर आमचं ब्रीदवाक्य जे आहे की आमची प्रतिक्रिया तुमची प्रगती, आणि त्यासोबत ते करता करता समाजाची प्रगती पण होणं महत्त्वाचं आहे, ही भावना असते. बँकिंग क्षेत्रात काम करत असताना अतिशय वृक्ष फक्त रोज पैशाचा व्यवहार आहे, त्याच्यात कधी कधी इमोशन नसतात. पण अशा वेळेला विविध प्रोजेक्ट घेऊन, अर्थात हस्ती बँकेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आम्ही इमोशनलेस बँकिंग करत नाही. जरी मी मगाशी म्हटलं की वृक्ष व्यवहार, ते एक व्यवहाराच्या दृष्टीने बोललो, पण आज आमच्या बँकेची जी लोक सगळे सर्व्हिस देतात ते नाडी अडचणीच्या वेळेला उभे राहतात. तो नोटबंदीचा काळ असो का कोरोनाचा काळ असो, प्रत्येक वेळी हस्ती बँकेने अतिशय चांगली सेवा दिलेली आहे. आज मला विशेष कौतुक याचं आहे की आज 10व्या वर्धापन दिवशी आज इथं तब्बल 1-2 नाही तर 5 कॅम्प विसरवाडी शाखेचे चेअरमन योगेश अग्रवाल, अंडे सर व्हाईस चेअरमन आणि त्यांची सगळी जी टीम आहेत, विनोद शेठ आहेत, राजेश भाऊ आहेत, जयेश भाऊ आहेत, बाळू भाऊ आहेत, आणि विशेष करून आमचे नवापूरचे कमलेश भाऊ जे तिथले चेअरमन आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने अतिशय यांनी चांगला उपक्रम राबवला आहे. आज इथं रक्तदान शिबिर होतं आहे, त्वचा रोगचा एक उपक्रम होत आहे. त्यासोबत नंदुरबारचे प्रखर डॉक्टर रोशन भंडारी साहेब, त्यांनी डायबिटिकचा कॅम्प लावलेला आहे. त्र्यंबक पटेल साहेब जे ऑर्थोपेडिकमध्ये अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आहे, त्यांनी पण आज इथं विसरवाडीला येऊन सेवा दिलेली आहे. देसरडा सरांनी सेवा दिलेली आहे. विशेष म्हणजे इथले जे आहे विसरवाडी नवापूरची मुलं आहेत, यश अग्रवाल आहे, मानसी कटारे आहे, यांनी पण आज इथं डेंटल चेकअप कॅम्प लावलेला आहे. आज रविवारच्या दिवशी सगळ्या डॉक्टर लोकांनी एवढा वेळ दिला, मी मनापासून सगळ्या डॉक्टरांचा आभार मानतो. विशेष कौतुक योगेश भाई आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, आमचे जे मॅनेजर आहेत चंद्रकांत ईशी, त्यांच्या सगळ्याचा स्टाफ आहे, कर्मचारी, पिगमेजेट आहे, त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो की समाजासाठी एक रविवार द्यायला पाहिजे. ही भावना खूप मोठी भावना, उदत्त भावना आहे. आणि या एका रविवारसाठी 4 आठवड्यापासून प्लॅनिंग करावं लागतं. आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये पण वेळ काढून, कार्यातला वेळ काढून हे समाजाला वेळ देतात. यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. ईश्वर
चरणी आपल्या हातून अशीच सातत्याने समाजसेवा होत राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय सरकार. आज BST कोऑपरेटिव्ह बँक विसरवाडी शाखा यांचा 10व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले होते. सदर शिबिरात नंदुरबारचे सुप्रसिद्ध नामांकित डॉक्टर जसे डॉक्टर रोशन भंडारी, डॉक्टर त्र्यंबक पटेल, डॉक्टर विशाल देसरदार तसेच दंत चिकित्सकमध्ये मानसी कटारिया, डॉक्टर यश अग्रवाल यांनी आपली सेवा विसवाडीवासियांना दिलेली आहे. तसेच रक्तदान शिबिरामध्ये जनकल्याण बँक यांनी आपले सहकार्य दिलेले आहे. हस्ती कोऑपरेटिव्ह बँक यांचं एक ब्रीद वाक्य आहे, आमची प्रतिज्ञा तुमची प्रगती. तर हस्ती कोऑपरेटिव्ह बँकचं आमचे जे दादाजी आहे कैलासवासी एस.टी. मंत्री जैन यांचे एक धोरण होते का बँकेच्या व्यवहाराबरोबर सामाजिक कार्य करणे तेवढंच गरजेचं आहे. तर त्यांच्या अनुषंगाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही ही भूमिका सजवत आहे. सध्या विद्यमान आमचे हस्ती बँकेचे प्रेसिडेंट कैलासभाई जैन यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही दरवर्षी आपल्या वर्धापन दिवसानिमित्त असे सामाजिक कार्य घेत आलेलो आहेत. आज आमचा चौथा शिबिर आहे. आम्ही ह्या प्रकारचे सामाजिक कार्य घेत आलेलो आहे. तर या शिबिरात विसरवाडी वासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. अजून गेलेलं आहे तरी 60च्या वर रक्तदान आमचे झालेले आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांनाही उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्यांना सर्वांनी विसवाडी वासियांनी त्यांच्या सर्व सेवांचा आवाज दिलेला आहे. आम्ही हस्ती कोऑपरेटिव्ह विसवाडी शाखा याद्वारे गावातील जनतेचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. त्यांनी शिबिरास लाभ दिलेला आहे आणि तसेच जे डॉक्टर इथं अवेलेबल आहेत त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो का त्यांनी आपला रविवार असून अमूल्य वेळ काढून एवढा बिझी शेड्यूलमधून आम्हाला हा सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी अजूनही विसवाडी गावांचा लोकांना मी आवाहन करतो का त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. धन्यवाद.